जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसंच पेसापद भरती संदर्भात वेळोवेळी महत्त्वाचे ज्या काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. तर सध्या आपल्याला माहिती आहे की पेसापद भरती संदर्भात महत्त्वाचे जे काही 17 संवर्ग आहे तर त्या संदर्भात जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती 13 जिल्हा परिषदमध्ये सध्या जे काही पेसा जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी बघा काही जिल्हा परिषदमध्ये नियुक्तीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, परंतु काही जिल्हा परिषदमध्ये अजूनही इतर जे काही संवर्ग आहे त्यांची प्रक्रिया सध्या सुरू झालेली नाही. तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं या ठिकाणी जे काही पेसा भरतीतील 13 जिल्ह्यात तात्काळ नियुक्तीसाठी जी काही प्रक्रिया असेल आणि पेसापद भरती संदर्भात पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती लवकरात लवकर सध्या बघा सुरू व्हावी. त्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना जे काही निवेदन असेल तर ते सध्या बघा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यापर्यंत जी काही बातमी असेल किंवा जी काही सध्या पेसापद भरती संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही निवेदन आहे तर ते सध्या देण्यात आलेलं आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण 17 संवर्गाचे जे काही पदभरती संदर्भात पेसा भरती संदर्भात जी काही अपडेट असेल तर ती जाणून घेणार आहोत. तसंच जे काही पेसा भरतीचा 13 जिल्ह्यात जो काही तात्काळ नियुक्तीसाठी जे निवेदन आहे त्याच्यामध्ये नेमकं कोणी दिलं त्या संदर्भात या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत आणि सध्याच्या जे काही पेसा शिक्षक भरती असेल किंवा पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात सध्याची जी काही स्थिती आहे ती नेमकी काय आहे ती देखील सध्या बघा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पेसापद भरती संदर्भात महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे 11 फेब्रुवारी 2026ला सध्या निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. त्याच्यामध्ये म्हटलं होतं की जे काही माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6/10/2025 व दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग पदभरतीबाबत मार्गदर्शन सूचना जी आहे तर त्या सध्या देण्यात आलेल्या आहे आणि त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये जे काही पेसा पदभरती संदर्भात जे 17 संवर्ग सध्या वगैरे येतात तर त्यांना ज्या काही नियुक्त्या आहे तर त्या नियुक्त्या मागच्या जे काही पदभरतीमध्ये पेसा पदभरतीमध्ये रखडलेल्या होत्या तर त्यांना त्या ठिकाणी नियुक्त्या देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मार्गदर्शक सूचना देण्यात आली होती. आता ह्याच्यामध्ये ज्या सूचना होत्या त्या सूचनेमध्ये महत्त्वाची या ठिकाणी 6 नंबरची एक सूचना होती आणि महत्त्वाचं 7 नंबर 8 नंबर अशा ज्या सूचना होत्या तर त्या सूचना सध्या तुम्ही बघितल्या जरी असेल तरी देखील इथं तुम्हाला एकदा सांगतो की जी काही सूचना होती पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड याद्यातील उमेदवारांच्या तसेच दिनांक 5/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम ह्या ठिकाणी करण्यात यावी. त्यानंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी अशा पद्धतीचा जो काही 6 नंबरचा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा सध्या बघा या ठिकाणी होता. त्यानंतर 7 नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे की सदर कार्यवाही माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका जी आहे या ठिकाणी नंबर देण्यात आला आहे तर त्यामधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील अशा पद्धतीचं या ठिकाणी जो काही निर्णय आहे तर तो निर्णय सूचना इथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर 8 नंबरवर शासन निर्णयाच्या पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात कार्यवाही विभागातील नियुक्त प्राधिकारी यांनी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर नियुक्त प्राधिकारी यांना देण्यात याव्या अशा पद्धतीने 8 नंबरची सूचना होती. म्हणजे जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने जे काही विभागातील नियुक्त प्राधिकारी यांनी सूचना द्यायची होती. संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर नियुक्त प्राधिकारी जे आहे तर त्यांना सध्या ही प्रक्रिया करण्याच्या सूचना द्यायच्या होत्या. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी जिल्हा परिषद पालघर संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरू झालेली होती आणि त्यांची जवळपास जी काही शिक्षक भरती असेल किंवा मग इतर जे काही ग्रामसेवक असेल अशा ज्या सध्या भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये नियुक्तीची जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या झालेली आहे. तसंच इतर जे काही जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी देखील झालेली आहे, परंतु काही जिल्हा परिषदमध्ये अजूनही देखील 17 संवर्गामध्ये काही संवर्गाची जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या झालेली नाही. त्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी जे काही जी काही पदभरती संदर्भात म्हणजे पेसा भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तात्काळ कार्यवाही करावी असं जे काही खासदार भास्कर भंगरे साहेब आहे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सध्या बघा मागणी केलेली आहे. म्हणजे जी काही पेसा पदभरती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तात्काळ जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही संपूर्ण पेसा जे काही 13 जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये तात्काळ या ठिकाणी करावी अशा आशयाची जी काही मुख्यमंत्र्यांकडे बघा मागणी इथं केलेली आहे. तर ह्याच्यावर सविस्तर आपण इथं पुढे बघूया की इथं जे काही पिंपळगाव बसवंत
संदर्भात ही महत्त्वाची जी काही न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा कायद्याअंतर्गत राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करून प्रलंबित पेसा भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये बघा म्हटलेलं आहे. तसंच अशी ह्या ठिकाणी मागणी खासदार जे आहे तर ते भास्कर भंगरे साहेब आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी केलेली आहे. तर ही जी मागणी आहे तर ही बघा महत्त्वाची मागणी होती. त्यानंतर खासदार भास्कर भंगरे साहेब यांनी म्हटले की पेसा कायद्याचा जो काही मुख्य उद्देश आहे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक आदिवासी समाजाला प्रशासनात व रोजगारामध्ये प्राधान्य देणे हा आहे. मात्र पेसा भरती प्रक्रियेबाबत निर्णय झालेल्या विविध कायदेशीर व प्रशासकीय अडचणीमुळे राज्यातील हजारो आदिवासी युवक युवतींना भरती प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित राहिली आहे. नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, पालघर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ असे जे काही पेसा क्षेत्रातील 13 जिल्हे आहेत त्या ठिकाणी बघा आधी अनुसूचित जिल्ह्यातील हजारो आदिवासी उमेदवार गेल्या अनेक वर्षापासून या भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करत आहेत. आपल्याला माहिती आहे की 17 संवर्ग संदर्भात जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामधले उमेदवार इथं प्रतीक्षा करत होते आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निर्णयामुळे आता भरती प्रक्रियेचा जो काही मार्ग आहे तर तो मोकळा झाला असून राज्य शासनाने तातडीने या निर्णयावर ह्या ठिकाणी बघा लक्ष देणे आणि आवश्यक असल्याचं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तसंच या संदर्भात खासदार जे काही भंगरे साहेब आहे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सविस्तर अभ्यास करून पेसा संदर्भात स्पष्ट जे काही शासन निर्णय जारी करावा आणि प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने ह्या ठिकाणी पूर्ण करावी. तसेच अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक आदिवासी उमेदवारांना संवैधानिक व कायदेशीर हक्क अबाधित राहील याची देखील खात्री करावी अशी मागणी या ठिकाणी बघा केलेली आहे. म्हणजे जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये लवकरात लवकर जी काही पुढील नियुक्ती असेल किंवा इतर ज्या काही कार्यवाह्या असेल तर त्या लवकरात लवकर व्हाव्या. त्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या जेणेकरून त्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे जी काही रिक्त राहिलेली जी पदं आहे म्हणजे या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी नियुक्तीची कार्यवाही जी आहे तर ती गुणवत्तेनुसार या ठिकाणी प्रथम जी आहे तर ती करण्यात येणार आहे मानधन तत्वावर नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या अनुषंगाने आणि त्यानंतर उर्वरित जी काही रिक्त पदं आहे तर ती पदं भरण्याची कार्यवाही या ठिकाणी सुरू करावी. म्हणजे जी काही उर्वरित पेसा पद भरती संदर्भात जी काही पदं असणार आहे तर ती आताच्या ज्या काही पदभरती आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा पाहायला आपल्याला मिळू शकतात. म्हणजे ह्या ज्या प्रक्रिया आहे ह्या जर फास्ट झाल्या त्यानंतर पुढे जे काही बिंदू नामावली चेकिंग असेल त्याच्यामध्ये समायोजनची प्रक्रिया असेल इत्यादी भरपूर मोठ्या ज्या काही प्रक्रिया आहेत तर त्या सध्या होत असतात. तर ह्याच्यामध्ये नेमके उर्वरित पदं किती आहे ते त्यानंतरच सध्या बघा या ठिकाणी कळणार आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर जी काही पेसा क्षेत्रातील इतर जिल्ह्यामध्ये नेमके कोणत्या पदासाठी या ठिकाणी नियुक्ती बाकी आहे तर अशा उमेदवारांनी नक्की कमेंट करा. तसंच ह्या संदर्भात तुम्हाला काही माहिती अजून पाहिजे असेल तर त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या जे काही अपडेट असेल त्या देखील वेळोवेळी मिळत जाईल. तसंच व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉईन करू शकतात. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी चॅनलला भेट देत राहा. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.